धाराशिवच्या मात्रेवाडी गावामध्ये 2 दिवसांपूर्वी शेतात पाणी देत असताना एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला। तब्बल 1 महिन्यापासून भूम, परांडा, धाराशिव आणि कळंब या तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत आहे। समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मात्रेवाडीतील तलाव सुद्धा भरलाय, पण बिबट्याची दहशत आणि महावितरणचा गलथान कारभार यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे। परंतु गावातील शेतकऱ्यांची परिस्थिती धरण उशाला कोरड घशाला अशीच झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी पाहुयात। गेल्या 1 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। परांडा असेल, भूम असेल किंवा कळंब, तिन्ही तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। 2 दिवसापूर्वी मात्रेवाडी येथे एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती। याच पार्श्वभूमीवर शेती पिकांचेही मोठे नुकसान होत आहे। गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतीला पाणी देताही नाशी परिस्थिती होती, पण महावितरण व बिबट्याचा धुमाकूळ यामुळे मात्रेवाडी शिवारातील ज्वारीची पिके वाळून जाताना दिसत आहेत। आपण पाहू शकता ही ज्वारीची पिके, या ज्वारीच्या पिकावरच शेतकऱ्याची वर्षभर गुजरण चालू असते, परंतु महावितरणच्या गलथान कारभारामुळे व बिबट्याच्या दहशतीमुळे पिके अक्षरशः आहेत। त्यामुळे महावितरण याकडे लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण होत आहे। आपल्या सोबत मात्रेवाडीतील काही शेतकरी आहेत, त्यांच्या सोबत आपण संवाद साधूया। सर, काय परिस्थिती पिकाची सध्या? मी रामराज माने शेतकरी बोलतोय आणि परवा 12 तारखेला विजय सोमनाथ माने यांच्यावरती बिबट्याने हल्ला केला। सध्या ते जगदळे हॉस्पिटल बार्शी येथे ऍडमिट आहेत आणि तेव्हापासून त्यावेळेस ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस रात्रीची लाईट होती, त्या दिवसापासून दिवसा लाईट चालू झालेली आहे। तर एवढीच शेतकरी म्हणून अपेक्षा आहे की बाबा दिवसा सुरळीत लाईट पुरवठा व्हावा, एवढीच अपेक्षा आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे पिकाचं वातावरण कसं आहे? नमस्कार, लक्ष्मण दुधाळ शेतकरी बोलतोय। आमची फक्त एक विनंती इतरांना, दिवसा आम्हाला लाईट द्यावे। आमचं 1 वर्षाचं पीक गेलं तर वर्ष आम्ही खायचं काय? दिवसा आम्हाला लाईट पाहिजे नाही। बिबट्याचं एक दहशत माजली। आमचा मित्र दवाखान्यात मोतीतून रडत आहे। ही रात्री आमची काळजी घ्यावी, आम्हाला सुरक्षित लाईट द्यावी, ही आमची नम्र विनंती। महावितरणच्या गलथान कारभारामुळे व बिबट्याच्या दहशतीमुळे मात्रेवाडीतील पिके अक्षरशः करपून जात आहेत। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, धाराशिव।